मराठा आरक्षणावरून शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले। घटनेमध्ये बदल केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो असं मोठं विधान शरद पवारांनी केलेले आहे। तर सूचना करणारे अनेक वर्ष सत्तेमध्ये होते, त्यांनी आरक्षणासाठी निर्णय का घेतले नाहीत असा सवाल अजित पवार यांनी विचारलाय। आज आरक्षण द्यायचं म्हणल्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे आणि हे खरं आहे। सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको म्हणून। पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। जर 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे, हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। घटनेत बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। का हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते, त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। धन्यवाद।